दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज बिलामध्ये जे ते वाढ केलेली आहे, प्रति युनिट 35 ते 95 पैशापर्यंत दर वाढवलेले आहेत साहेब. हे पण महावितरण नुसतं त्याच्यातच नाही, महावितरण वेगळ्या छुप्या मार्गाने सुद्धा दर वाढवते. आम्ही मागच्या काळात हिंगोलीमध्ये सुद्धा आंदोलन झालेलं आहे त्या संदर्भात. स्मार्ट मीटरचा विषय, वेगवेगळे स्मार्ट मीटर असतील, वेगवेगळे जे अतिरिक्त दर लावले जातात, छुपे दर लावले जातात, हे ग्राहकांना कोणत्याही प्रकारे याची माहिती नसते. महावितरण या महाराष्ट्रात जनतेची लूट करते. लूट करत असताना शेतकऱ्यांना योग्य वेळेत भरपूर वीजसुद्धा मिळत नाही. अशा 8 तासाची वीज देणार सांगतात, 2 तास 3 ताससुद्धा तीही थांबून 2-2दा 3-3दा मिळते. म्हणून महावितरणाच्या या कारभाराविरुद्ध सुद्धा शिवसेना निश्चित जनतेला शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन उभं करेल. नागपूर पालिका महत्वाचा आहे. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. एका पोलिसावरती काल रात्री कोयत्यानं हल्ला झाला पुण्यामध्ये. राज्यातलं सर्वात म्हणजे महत्वाचं शहर आहे, मोठं शहर आहे राजधानीनंतर. पोलिसावरती हल्ला होतोय. आता पोलिसावर काय, लोकांवरती पुण्यात दिवसा ढवळ्या खून पडू लागलेले आहे. आता पोलिसावर सुद्धा हल्ले व्हायला लागले, तर मग राज्यातल्या आता कायदा सुव्यवस्थेच्या रक्षकावरच हल्ले व्हायला लागले, तर आता न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. साहेब, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जे ते स्वबळावर लढण्याची शक्यता काँग्रेसनं वर्तवली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी एकटा चलोचा नारा दिला आहे. सोबत तुमच्या महाविकासमध्ये तर राजकीय विषयावर अजून निवडणुका जाहीर झाल्यावर आम्ही सगळ्या ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा अशा प्रकारची भूमिका ठरलेली. परंतु सगळ्यांनी एकत्र यावं आणि मगच भूमिका ठरवावी. मला वाटतं असं परवाच उद्धवजी ठाकरे साहेब बोललेले, येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात निश्चित महाविकास आघाडी एकत्र बसून विचार करेल. काल राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते उद्धव साहेबांची भेट घेण्यासाठी. काय चर्चा झाली? काय झालं, एकमेकांच्या घरी गेलं, भाऊ निवडणुकीच्या तोंडावर राजकीय संकट. निवडणूक थोडी आता उद्या निवडणूक होईल तेव्हाच होईल, परंतु ते काय निवडणुकीसाठी गेले होते का? आता त्या गणपतीला उद्धवजी गेले का निवडणुकीसाठी गेले होते का? वाढदिवसाला ते घरी आले ते का निवडणुकीसाठी गेले? निवडणुका येत असतात, जात खूप वाढली. चांगलं आहे ना, 2 भाऊ एकत्र व्हावे अशी शुभकामना आपण परमेश्वरच्याने ठेवायला काय प्रॉब्लेम? बाकी राजकीय 2 पक्ष एकत्र, बाकी राजकीय जे व्हायचं ते होत राहील, पण 2 भावांनी एकत्र राहायला काय प्रॉब्लेम? बीएमसी मध्ये मोर्चा काढण्यात आल्याची माहिती, कसा मोर्चा आहे, काय बैठक आहेत? मोर्चा तर 11 तारखेला निघणार, हा विराट आहे. हा संपूर्ण शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. शिवसेना याच्यात पुढाकार घेते. कारण अतिवृष्टी ऑगस्टमध्ये झाली, आता सप्टेंबरमध्ये झाली, आणि या मराठवाड्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याची कोणतीही जमीन आज शिल्लक राहिली नाही. पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झाले, जमीन खडून गेली, गुरंढोरं वाहून गेले, घरदारं पडले. अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं व्यक्तिगत नुकसान झालं आहे. बाकी पब्लिक प्रॉपर्टीचं अनेक पूल तुटले, बंधारे तुटले, बांध फुटले, आणि या सगळ्या याच्यात सरकार कुठे आहे? या महाराष्ट्रातलं सरकार कुठे आहे? आणि म्हणून या सरकारने या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे ही भूमिका घेऊन एक मराठवाड्याचा हंबरडा या नावाने आम्ही एक मोठा भव्य मोर्चा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरात ठेवला आहे. पण नुसतं ह्या मोर्चापुरतं हे आंदोलन नाही, तर 8 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये, सगळ्या तालुक्यामध्ये, तहसीलवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने सुद्धा याच विषयाला हाती घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. आणि म्हणून हे आता भूमिका ही शेतकऱ्यांची फक्त मराठवाड्यापुरती राहिली नाही, तर ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जवळपास 33 जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे. आणि म्हणून हे आंदोलन आता महाराष्ट्राच्या लेवलवर जाऊन पोहोचलेलं आहे. काल मंत्री, केंद्रीय मंत्री होते राज्यामध्ये, ते म्हणाले की प्रस्ताव पाठवा मदतीसाठी. सरकारची काय अडचण आहे, लवकर प्रस्ताव का जात नाही? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे माननीय पंतप्रधानांना भेटले, त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवा. आता प्रस्ताव पाठवायला सरकारचं कुठं अडलंय? सरकारची यंत्रणा, मशिनरी एवढी मोठी आहे की सरकारला प्रस्ताव पाठवायला 24 तास सुद्धा लागणार नाही, आणि अजूनही सरकारचा प्रस्ताव जात नाही. आता प्रस्ताव गेल्यानंतर केंद्राचं पथक येतं, पाहणी करतं, नंतर या सगळ्या गोष्टी होतील. पण हे कधी होणार मग आता? आणि म्हणून सरकारची नियत मग राज्याची असेल किंवा केंद्राची असेल, मला असं वाटतं की सुस्पष्ट आहे. जी मदत जाहीर केली ही कागदावर आहे, 2200 कोटी का काही 2500 कोटी ही कागदावर आहे. ही मदत आलेलीच नाही. या मदतीचा कोणत्याही प्रकारचा अध्यादेश नाही. या मदतीला कोणत्याही प्रकारे कोणती अमाऊंट रिलीज झालेली नाही. फक्त घोषणा झाली, माझ्या माहितीवर ती ऑगस्टच्या अतिवृष्टीची आहे, आणि तेही पैसे अजून खात्यावर जमा झाले नाही. मुख्यमंत्री म्हणतात KYC, आता KYCची अट बाजूला काढली, परंतु KYC शिवाय हे होऊ शकत नाही. गावागावातली इंटरनेट बंद आहे, वायफाय, सगळ्या यंत्रणा बंद आहे, आणि म्हणून
सरकार ह्या शेतकऱ्याचा अंत बघते. नाही मुख्यमंत्र्यांनी लेट केलं का? कारण बरेच दिवस झाले आता अतिवृष्टी चालू आहे. मागच्या 2 महिन्यापासून मराठवाड्यात पाऊस चालू आहे. मागच्या आठवड्यातही भरपूर पाऊस झाला. मात्र केंद्राकडे मदत मागायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेट केलं, कारण की काल अमित शहा म्हणले की आमच्याकडे प्रस्ताव पाठवा. याचा अर्थ असा होतो की मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडे अहवालच दिला नाही. तेच तर म्हणणं आहे. मला सांगा, मुख्यमंत्री मुंबईत बसल्यानंतर सर्व विभागीय आयुक्तांना फोन लावला. विभागीय आयुक्तांनी एका दिवसात सगळ्या कलेक्टरकडून अहवाल घेतला, कलेक्टरने तहसीलदारकडून घेतला. तर याला मी सांगितलं ना, 24 तास सुद्धा जास्त होतात, 12 तासात हे काम होऊ शकतं. एवढी यंत्रणा सक्षमपणे आपली प्रशासकीय यंत्रणा, पण अजून सरकारचं तोंड उघडलेलं नाही केंद्राकडं, आणि स्वतःची पण 1 रुपयाची मदत, 1 खडको सुद्धा अजून शेतकऱ्याला त्यांनी मिळालं नाही. सरकार हे अकार्यक्षम आहे. या सरकारला शेतकऱ्याच्या दुःखाशी काही घेणं देणं नाही, अशा प्रकारची मानसिकता या सरकारची. अमित शहा यांनी तोंडावर पाडलं का मग यांना? कारण यांनी माहिती पुरवली नाही असं अमित शहा आजकाल बोलताना म्हणले की बाबा तुम्ही प्रस्ताव पाठवा. याचाच अर्थ यांनी प्रस्ताव पाठवला नाही. क्लिअर आहे. अमित शहाने जे सांगितलं प्रस्ताव पाठवायचा अर्थ राज्याने प्रस्ताव पाठवलेला नाही. दादा, आता दिवाळी येत आहे. दिवाळी जे आनंदाचा शिधा आहे तो बंद करण्याचे चिन्ह आहे. आनंदाचा शिधापेक्षा आत्ताच्या घडीला ही शेतकऱ्यांची मदत ही महत्त्वाची आहे. पंजाबसारखं राज्य 50,000 रुपये हेक्टरी देतं. कर्नाटकसारखं राज्य NDRFच्या निकषापेक्षा दुपटीनं मदत देते. तिथले तर त्या मानानं कमी नुकसान झालेलं आहे. परंतु महाराष्ट्रासारखं, जसं अजितदादा म्हणले की महाराष्ट्राच्या सरकारला कोणती कमी नाही, सरकार सक्षम आहे आर्थिकदृष्ट्या. मग शेतकऱ्यांना द्यायला सरकार का सरकारला फक्त मोठ्या मोठ्या कंपन्यांचे घर भरायचे आहेत का? मेगा इंजिनिअरिंगसारखे, त्या शक्तीपीठ महामार्गासारखं याच्यातच पैसे घालवायचे का? गुत्तेदारांचं भलं करायचं आहे का सरकारला? आणि सरकारला शेतकऱ्यांपेक्षा स्वतःची खळगी मंत्र्यांची भरणं मला स्वतः सरकारला महत्त्वाचं वाटायला लागलं. ज्या शक्तीपीठचा तुम्ही आता उल्लेख केला, तो शक्तीपीठ महामार्ग कळमनुरी आणि वसमत तालुक्यातून जातो हिंगोलीच्या, आणि त्याच भागात शेतकऱ्यांचा आरोप आहे की आमच्याकडे बरेचसे अधिकारी किंवा प्रशासनातल्या शासनातलं कोणी आलं नाही बघायला, आमची व्यथा ऐकायला. परंतु उद्या तिथं संयुक्त मोजणी होणार आहे जमिनीची त्याच भागातून, ज्या भागात की अतिवृष्टीचं नुकसान आहे. मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपल्या इथं 1 इंच जमीन या अधिकाऱ्यांना मोजू दिली जाऊ नये, असं आवाहन करेल मी या शेतकऱ्यांना. नुसत्या कळमनुरी याच्यातल्या नाही, तर या शक्तीपीठ महामार्ग जो आहे पूर्ण पार गोव्यापर्यंत जाणार आहे, सिंधुदुर्गपर्यंत, या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचा रोष आहे. याच्याविषयी सुद्धा दिवाळीनंतर शिवसेना आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे. पण आत्ताच्या घडीला अतिवृष्टीनं जे ग्रस्त आहे त्याचा पंचनामा होत नाही, परंतु शक्तीपीठासाठी मोजणी करायला प्रशासनातले अधिकारी जातात, हे दुर्दैवी आहे. साहेब, क्रूज ड्रग्स प्रकरणी एक शिस्तपालन समितीचा अहवाल समोर आलेला आहे. त्यामध्ये न्यायाधीश आहेत, त्या याच्यामध्ये पार्टी करत होते, ड्रग्स घेतलं होतं त्यांनी, त्यांचं नाव आहे इरफान शेख. आणि या शिस्तपालन समितीच्या अहवालानंतर त्या जजला बडतर्फ केले साहेब, परंतु तेव्हा जे आरोपी होते त्यांना अटक केलेली नाही, हा अहवाल आला शिस्तपालन समितीचा. तेव्हा समीर वानखेडे यांनी ती कारवाई केली होती. समीर वानखेडे एक वादग्रस्तच अधिकारी आहे. शाहरुख खानच्या मुलाचा कोणताही दोष नसताना, आता आर्यन खान त्याचं काय नाव आहे, त्यावेळेस कारवाई केलेली होती. समीर वानखेडे हा अधिकारी अतिशय भ्रष्टाचारी, कोणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन काम करणारा अधिकारी, कोणाला तरी खपवायला आणि कोणाला तरी वाचवायला एवढंच काम करणारा तो अधिकारी आहे. सर, ते कप सिरप बोगस आलेले सरकार दवाखान्यामध्ये मृत्यू झालेला आहे. प्रश्न असा आहे, ते जे म्हणतात ते नागपूरमध्ये काही बालकावरती उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेश आणि आपल्या राज्यातली देखील काही बालकं आहेत. आतापर्यंत जवळपास 10 बालकांचा मृत्यू झालाय. आणि अंदाज असा आहे की ते कोल्ड्रिफ नावाचं एक औषध आहे, कफ सिरप, त्यामुळे झाल्याचा अंदाज आहे. मुलांना अचानक मेंदू जर होतोय त्या औषधामुळे, आणि ते नुकसान थांबायचं नाव नाही. आरोग्य विभागाने या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण अशा पद्धतीनं सिरप बऱ्याच ठिकाणी नशा पाणीसाठी सुद्धा वापरलं जातंय. अशा पद्धतीनं लहान मुलावर या सिरपचे इफेक्ट जास्त वेगळ्या पद्धतीचे त्याचे रिॲक्शनसुद्धा होऊ शकतात. मला वाटतं अशा बालकावर अशा रिॲक्शन्स झालेल्या असतील. आरोग्य विभागाने या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आषाढी एकादशीला साहेब मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा केली जाते आणि कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते. आता कार्तिकी एकादशी जवळ आली आहे, 2 उपमुख्यमंत्री आहेत. त्या समितीला असा प्रश्न पडला की कोणाच्या हस्ते पूजा करायची? समितीची एकनाथ शिंदेला पसंती आहे. समितीची पसंती कोणाला असो, राज्य सरकार तसं तर उपमुख्यमंत्री पदच वैधानिक नाही आहे, त्यामुळे ही सिस्टीमच चुकीची आहे. मुख्यमंत्री ठीक आहे,
उपमुख्यमंत्री पदच वैधानिक नाही आहे. उपमुख्यमंत्री म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर आहे.